रोख रकमेसह ऐवज असलेली पर्स पोलिसांच्या माध्यमातून 2 ड्रायव्हरांनी केली परत. झी सिटीजन न्यूज गंगाखेड. नगर परिषदेच्या घंटागाडीवर असलेल्या चालकाने त्यास सापडलेली पर्स परत दाखविल्याने त्याचा प्रामाणिकपणामुळे त्यांचे कौतुक संपूर्ण गंगाखेड शहर व तालुक्यामध्ये होत आहे. सविस्तर माहिती अशी: पुणे येथे राहणाऱ्या प्रियंका राजेश कराळे, वय वर्ष 30, गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास त्या गंगाखेड तालुक्यातील पिंपरी झोला येथील त्यांच्या मावशीला भेटण्यासाठी स्कूटीवरून परत गंगाखेडकडे ये जा करत असताना पिंपरी ते झोला या दरम्यान त्यांच्या जवळील स्वतःची पर्स व त्यामध्ये असलेली रोख रक्कम, दागिने, ऐवज, काही डॉक्युमेंट्स वगैरे असलेली पर्स रस्त्यातच गहाळ झाली. परंतु त्याच रस्त्यावर गंगाखेड नगर परिषदेने डम्पिंग ग्राउंड असल्यामुळे या ठिकाणी गंगाखेड नगर परिषदेच्या घंटागाड्या ये जा करत असतात. गहाळ झालेली पर्स त्याच रस्त्यावर गहाळ झाली होती. हरवलेल्या या पर्समध्ये मोबाईलसह रोख रक्कम व अन्य महत्त्वाचीही कागदपत्रे असल्याचे बोलले जाते. दुपारी 1:15च्या सुमारास त्याचीही माहिती गंगाखेड पोलीस स्टेशनला हरवलेल्या व्यक्तीने दिली असता त्यांनी नातेवाईकाकडे चौकशी केली. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक विशाल बुद्धेवाड, ठाणे अंमलदार संभाजी शिंदे यांनी पिंपरी येथील पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून आपल्या शोध मोहिमेला सुरुवात केली असता याच दरम्यान गंगाखेड नगर परिषदेच्या घंटागाडीवर असलेल्या अनिल रघुनाथ भालेराव, वय वर्षे 34 आणि याचबरोबर चालक असलेले शेख मैनुद्दीन शेख ताजुद्दीन यांचं वय 30 वर्षे. अनिल भालेराव हा अजितनगर येथे राहणारा असून तर मैनुद्दीन हा दत्त मंदिरकडे राहत असतो, महबूबनगर येथे राहतो. यांनी पोलीस ठाण्यात येऊन स्वतः ह्या दोघांनी पोलीस स्टेशनला येऊन रस्त्यावर कचरा डिपोजवळ आम्हाला अशा पर्स सापडली असल्याची माहिती पोलिसात दिली. तेव्हा पोलिसांनी चेक केले असता त्यात मोबाईल व रोख रकमेसह कागदपत्रे, काही ऐवज असल्याचे आढळून आले. अशी असलेली पर्स ठाणे अंमलदार संभाजी शिंदे यांच्याकडे या दोघांनी सुपूर्द केल्यामुळे त्यांनी दाखवलेला आपला प्रामाणिकपणा, इमानदारीपणा पोलीस उपनिरीक्षक विशाल बुद्धेवाड यांनी प्रियंका राजेश कराळे यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत ठाणे अंमलदार संभाजी शिंदे, महिला पोलीस अंमलदार संगीता केदारे यांच्या हस्ते पर्स शिंदे यांना परत केली. त्यावेळी उपस्थित अमजद खान पठाण, राजेश्वर बचाटे, घंटागाडी चालक प्रामाणिकपणे कौतुक केले. तर हरवलेल्या पर्समधील मोबाईल, पैसे, सर्व कागदपत्रे व्यवस्थित परत मिळाल्याने प्रियंका कराळे यांनी अनिल भालेराव आणि शेख मैनुद्दीन यांचे शतशत आभार मानले. आणि या जगामध्ये आजही गरिबीमध्ये असणारे लोक किती इमानदार आहेत याचं एक सत्यता उदाहरणच आपल्या संगीता कराळे यांनी सांगितलेलं आपल्याला आहे. त्याचबरोबर गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना गंगाखेड तालुक्यात घडली असून इमानदार व्यक्तींचं आजही दर्शन घडतं हे मात्र नक्कीच. झी सिटीजनवर भेट दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आम्हाला सपोर्ट करा. जय हिंद, जय भारत. या मॅडम.